नमस्कार. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी आपल्याला फोर्टेक्स ब्लाउज त्याचा बॅक आणि फ्रंट याची माहिती देणार आहोत, त्याचं ड्राफ्टिंग दाखवणार आहोत. या ब्लाउजचे बरेचसे बारकावे तुम्हाला माहीत नसतील किंवा माहीत असतील, ते बारकावे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यापासून तुमचा भरपूर फायदा होणार आहे. याच्या टिप्स देणार आहे. गळा का उतरतो, गळा खोली किती घ्यायची असते, शोल्डर किती घ्यायचं असतं, शोल्डरच्या प्रमाणात आणि गळ्याच्या प्रमाणात आपण छातीमध्ये काय, छाती घेरात काय बदल करायचे, लुझिंगमध्ये काय बदल करायचे, टक्सची उंची किती घ्यावी, बॅकच्या टक्सची उंची किती घ्यावी, आणि फोर्टक्स तुम्ही ज्यावेळेस फोर्टक्सची मापं टाकता तेव्हा कटोरीच्या मापाप्रमाणे तुम्हाला टक्स किती छोटे घ्यावेत आणि कशा पद्धतीने त्याची रुंदी वाढवावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला याच्यापासून नक्कीच फायदा होणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. लागणारी मापे पुढीलप्रमाणे आहेत. आपण जो ड्राफ्टिंग करणार आहे तो 38 छातीचा आहे, पण तुम्हाला लहान आणि मोठ्या सर्व मापांची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर आता आपण सुरू करूया. प्रथम आपण बॅक पाहणार आहोत, बॅकची माहिती घेणार आहोत, बॅकचं ड्राफ्टिंग करणार आहोत. इथे आपण पेपरवरती फोल्डवरती घेतलेला आहे. बॅक हा नेहमी आपण फोल्डवरतीच घेतो. त्यासाठी आपण प्रथम उंची घेत आहोत बॅकची. याची उंची पहा, 14 इंच उंची आहे. 38 छातीला आपण 14 इंच उंची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून इथे रेष आखून घ्यायची. त्याच्यानंतर मुंडा खोली सर्वांसाठी आपण 5.25 इंच घेतो. मुंडा खोली आपण सर्वांसाठी 5.25 इंच घेतो. 5 इंच जास्त झालं तरी चालेल किंवा कमी झालं तरी चालेल. तर ही मुंडा खोली आपण 32 छातीच्या पुढे, मुंडा खोली आपण 32 इंच छातीच्या पुढे म्हणजे 34च्या पुढे सर्वांसाठी 5.25 इंच आपण मुंडा खोली घेतो. त्याच्यानं ही सुद्धा आपण रेष आखून घ्यायची आहे. आता आपण छातीच्या रेषेवरतीच म्हणजे 2 नंबर रेषेवरती माप टाकणार आहोत, छातीचं माप टाकणार आहोत. येथे छातीचा चौथा भाग आपण अधिक अर्धा इंच घेतो. येथे छाती 38 इंच आहे, येथे छाती घेर 38 इंच आहे, पण आपण येथे 38 इंचच घेतलेलं आहे, म्हणजे छाती घेरामध्ये आपण अर्धा इंच वाढवलेलं नाही आहे. त्याचं कारण इतकंच आहे की मागील गळाखोली ही 10 इंच आहे. 10, 11, 12 इंचाला आपण 10, 11, 12 इंच आपण जर मागील गळाखोली 10 इंच, 11 इंच आणि 12 इंच इतकी घेतली तर आपण छाती घेरामध्ये अर्धा इंच वाढवत नाही. तर आपण छातीचा चौथा भागच घेतो. आणि जर गळा कमी असेल, म्हणजे मागील गळाखोली कमी असेल, म्हणजे 9 असेल, 8 असेल, तर आपण छाती घेरामध्ये छातीचा चौथा भाग अधिक 5 इंच घेतो. छातीचा चौथा भाग अधिक 5 इंच घेतो, म्हणजे 9.5 इंच. 36 आपलं 38 छाती असेल तर त्याचा चौथा भाग येतो 9.5 आणि अधिक 5 इंच म्हणजे 9.25 इंच घेणार. तसेच त्याच्यापेक्षा जर गळा कमी असेल, म्हणजे 8 इंचापेक्षा गळा कमी असेल, 7 असेल, 6 असेल, तर आपण छातीचा चौथा भाग 9.5 आणि अधिक 10 इंच घेतो. याप्रमाणे आपण संपूर्ण बदल करत असतो. इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याला 3 नंबर दिलेला आहे. आपण 3 नंबर हा त्याचं नाव आहे, म्हणजे त्याचा पॉईंटचा नंबर आहे. मार्किंग करून घेतले. नंतर कमरेच्या रेषेवरती आपण कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घ्यायचं आहे. कंबर घेर 32 आहे. 32चा चौथा भाग 8 इंच येतो आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून याप्रमाणे आपण 9 इंच घेतलेलं आहे. त्याला आपण 4 पॉईंट दिलेला आहे. 3 आणि 4 पॉईंट याप्रमाणे आपण रेषा आखून घ्यायची आणि 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या बाहेर 1.25 इंच मार्जिन घेतलेलं आहे. 1.25 इंच मार्जिन म्हणजे 1 इंच आणि 2 रेषा म्हणजे 2 पॉईंट.
इथे देखील 1.25 इंच घेतलेले आहे, इथे 1.25 इंच घेतलेलं आहे आणि आपण रेषा आखून घेतलेली आहे. याप्रमाणे आपण रेषा आखून घेतल्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं माप पाहायचं आहे. इथे आपल्याला शोल्डरचं माप पाहायचं आहे. इथे आपण शोल्डर घेतलेलं आहे 5 इंच. इथे आपण शोल्डर घेतलेला आहे 5 इंच. 5 इंच शोल्डर घेऊन त्याला 5 नंबर दिलेला आहे. सरळ रेषा आखण्यासाठी आपण सरळ रेषा इथून आखून घेतलेली आहे. इथं आपण सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि त्याला 5 ते 6 या रेषेला 5 ते 6 हे नाव दिलेलं आहे. आता 38 छातीला आपण येथे 10 गळा आहे आणि त्याला आपण 5 इंच शोल्डर घेतलेलं आहे. तर आपण 38 इंचाच्या आतमध्ये जर छाती घेर असेल म्हणजे 28 ते 36 इंच असेल तर त्यासाठी आपण 4.5 इंच शोल्डर घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण 4.5 इंच शोल्डर घेणार आहोत. याप्रमाणे आपण छातीनुसार आणि मागील गळा खोलीनुसार शोल्डरमध्ये आणि छातीच्या लुझिंगमध्ये नेहमी बदल करतो. तर आता आपण मागील गळा खोली पाहणार आहोत आणि शोल्डर पट्टी पाहणार आहोत. आपण शोल्डर पट्टी 2 इंच तयार घेणार आहोत. आपण शोल्डर पट्टी 2 इंच तयार आली पाहिजे त्याच्यासाठी आपण नेहमी अर्धा इंच वाढवून शोल्डर पट्टीचं माप टाकतो. त्याप्रमाणे 2.5 इंच आपण शोल्डर पट्टीचं माप घेतलेलं आहे म्हणजे शोल्डर पट्टी तयार 2 इंच येईल. आणि शोल्डर पट्टी कमी असेल समजा 1.5 इंच तयार असेल तर आपण 2 इंच माप घ्यायचं आहे. शोल्डर पट्टी 2 इंच घ्यायची. जितका गळा शिल्लक राहील तितका गळा शिल्लक राहून द्यायचा आहे. गळा मोठा झाला म्हणून त्याच्याबद्दल काही विचार करण्याची गरज नाही आहे. तर आता 5 ते 10 आपण शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मागील गळा खोली पाहणार आहोत. येथे मागील गळा खोली 10 आहे. 10 इंच असं तिरपं घेऊन येथे मार्किंग करून घेतली. गळ्याचा संपूर्ण चौकोन तयार करायचा. गळ्याचा संपूर्ण चौकोन तयार करायचा. येथे आपण वरती आपली गळा रुंदी 2 असेल 2.5 असेल 3 असेल तरी चालेल. तर आपण खालची रुंदी 2.5 पावणे 3 इंच घ्यायची आहे. 2.5 पावणे 3 इंच घ्यायची आहे किंवा 3 इंचापेक्षा मोठा 4 इंचसुद्धा तुम्ही गळा रुंदी घेऊ शकता आणि पूर्ण रेष अशी तिरपे आखू शकता. याप्रमाणे आपण गळा खोली घेतलेली आहे. पाऊण इंच तिरपं घेतलेलं आहे. अंदाजाने पाऊण इंच तिरपं घेतलेलं आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने याप्रमाणे आपण गोल आखून घेतलेला आहे. तुम्ही हाताने गोल केला तरी चालेल. गोल आखण्यासाठी तुम्ही कुठल्याही वस्तूचा वापर करू शकता. यामध्ये मागील गळा आखून घेतलेला आहे. आता आपण मुंडा खोली पाहणार आहोत. आता आपण मुंडा घेर पाहणार आहोत. पहा आपण ही रेषा आखून घेतलेली आहे. नंतर 6 ते 3 हे अंतर मोजायचं आहे. 6 ते 3 हे अंतर मोजायचं आहे. ते अंतर आलेलं आहे 4 इंच. अंतर आलेलं आहे 4 इंच. त्याचा मध्य घेतला 2 इंच. त्याचा मध्य केला 2 इंच आला. त्याच्या अलीकडे 1 इंच घेऊन 8 नंबर दिलेला आहे. मध्यभागाला 7 नंबर दिला. 1 इंच आतमध्ये घेऊन 8 नंबर दिला. 8 आणि 5 याप्रमाणे रेषा जोडून घेतली. 8 आणि 5 याप्रमाणे रेषा आखून घेतली आणि आपण अर्धा ते पाऊण इंच तिरपं घेऊन फ्रेंच कर्वच्या मदतीने याप्रमाणे आपण मागील मुंडाचा घेराचा आकार दिलेला आहे. यामध्ये एक काम करायचं आहे आपल्याला. इथे रेषा नेहमी मुंड्याच्या खाली पाव इंच तिरपीच घ्यायची आहे. मुंड्याच्या खाली याप्रमाणे पाव इंच तिरपी घ्यायची आहे. अशी सरळ रेषा घेऊ नका. मुंड्याची अशी सरळ आखायची नाही, थोडी तिरपी आखायची आहे. याप्रमाणे आपण संपूर्ण बॅकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण मागील बॅकचा टक्स पाहणार आहोत. 1 ते 4चा मध्य घेतलेला आहे. कमरेवरती 1 ते 4चा मध्य घेतलेला आहे. 9 इंच पूर्ण माप आलेलं आहे कमरेचं. त्याचा मध्य आपण 4 इंच घेतलेला आहे. त्याचा मध्य आपण 4.5 इंच घेतलेला आहे. याप्रमाणे टेप फोल्ड केल्यानंतर जो मध्य येतो तो आलेला आहे. याच्यावरती आपण टक्सची उंची 4 इंच घेतलेली आहे आणि टक्सची रुंदी अर्धा इंच याप्रमाणे टक्स आखून घेतलेला आहे. आणि आता आपण
हा जो फोर्ट्रक्स ब्लाऊज पाहणार आहोत, फोर्ट्रक्स ब्लाऊज पाहणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती झाल्यानंतर आपण मार्किंग केलेल्या या रेषेवरती बॅक कापून घेणार आहे. ड्राफ्टिंग केल्याप्रमाणे आपण बॅक कापून घेतलेले आहे. ड्राफ्टिंग केल्याप्रमाणे आपण हा बॅक कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे पहा, कैचीने इथं मार्किंग केलेले आहे, त्याला आपण नॉच म्हणतो. म्हणजेच व्ही आकार तो जास्त डीप नाही करायचा नसतो. येथे पण आपण मार्किंग करून घेतलेले, कैचीने जे मार्किंग करतो त्याला आपण नॉच म्हणतो. तर हे इथं आपण नॉच मारून घेतलेला आहे. याप्रमाणे आपण फोर्ट्रक्स ब्लाऊजसाठीचा हा पूर्ण बॅग तयार करून कापून घेतलेला आहे. आता आपण हा बॅग दुसऱ्या पेपरवरती ठेवून पूर्ण याचं ड्राफ्टिंग करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती फ्रंट पाहणार आहोत. पहा, आपण अगोदर हा बॅग कापून घेतला होता. हा संपूर्ण बॅग जसाच्या तसा बॅग आपण वेगळ्या कागदावरती, वेगळ्या पेपरवरती त्याचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे याप्रमाणे. आणि या वेगळ्या कागदावरती जे ड्राफ्टिंग केलेलं आहे तो पूर्ण आपण बॅक आखून घेतलेला आहे. आता याच कागदावरती आपण फोर्ट्रक्सचं ड्राफ्टिंग पाहणार आहोत, म्हणजेच फ्रंटचं ड्राफ्टिंग पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया आता फ्रंटचं ड्राफ्टिंग पाहण्यासाठी. प्रथम आपण गळा खोली आखून घेणार आहोत. गळारुंदी आपण सुरुवातीला बॅकवरती पाहिलेली आहे. एक लक्षात ठेवा, बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की मागची गळारुंदी आम्ही समजा इथं 2.5 घेतलेली आहे, तर आपलं शोल्डरपट्टी मागची 2.5 घेतलेली आहे, मग गळारुंदी तयार किती आली याची ही पाहायची आहे. ही 2.25 आलेली आहे. तर मग पुढच्या गळ्याला आम्ही 3 रुंदी घेऊ का, पुढच्या गळ्याला आपण 3 इंच रुंदी घेऊ का, असे त्यांचे प्रश्न निर्माण होतात. आता लक्षात ठेवा, इथं जर 2.25 इंच गळारुंदी आलेली आहे आणि पुढच्या गळ्याला जर तुम्ही 3 इंच गळारुंदी घेतली तर शोल्डरपट्टीमध्ये नक्कीच 5 इंचाचा फरक पडणार आहे. ही सामान्य माहिती आहे. तर असे जे बदल असतात आणि या बदलामधून जे चुका होतात त्या चुका आपल्याला पूर्ण ब्लाऊज फील करतात. तर त्याच्याकरता आपण छोट्या छोट्या गोष्टीत जर बदल करायचे असेल तर त्याचे परिणाम काय होतील याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आपण पुढची गळाखोली पाहणार आहे. 7 इंच आपण पुढे गळा घेणार आहोत. 7 इंच पुढे गळा घेणार आहोत. इथे मार्किंग केली मी. गळा याप्रमाणे रेष आखून घ्यायचं, याप्रमाणे रेष आखून घ्यायचं. आता बरेच जण इथं ड्राफ्टिंग करताना त्यांना प्रश्न पडतो की आम्ही रेष किती आखावी. किती पण आखा ना, थोडीशी अजून लांब घेतली तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही, कारण आपण कापताना गळारुंदीच कापणार आहोत. इथे आपण गळारुंदी 2.25 इंच घेऊ. इथे गळारुंदी 2.25 इंच घेऊ. याप्रमाणे आपण गळ्याचं घर तयार करणार आहोत, म्हणजेच हा चौकोन तयार करणार आहोत. 16 नंबर देऊ इथे. त्याच्यानंतर 1.25 इंच तिरपं घेणार आपण. 1.25 इंच तिरपे घेणार आणि फ्रेंच कर्वने आपण त्याला आकार देणार आहोत. तुम्ही हाताने आकार दिला तरी चालेल किंवा कुठलीही वस्तू तुमच्याकडे हातामध्ये जवळपास असेल ज्याच्यामुळे तुम्हाला गोल याप्रमाणे ड्राफ्टिंग करता येत असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. याप्रमाणे आपण पुढील गळा आखून घेतल्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत योगपट्टीचा. आपण पुढचा पाहणार आहोत योगपट्टीचा. योगपट्टी घेण्यासाठी ते 1 ते 12 म्हणजे 1.5 इंच वरती घ्यायचं आहे. म्हणजेच कंबर उंची जिथे आपली संपलेली, पूर्ण उंची जिथे संपली तिथून 1.5 इंच वरती घ्यायचं आहे. इथे 4 ते 13 इथे सुद्धा 1.5 इंच वरती घ्यायचं आहे. 1.5 इंच वरती घेतल्यानंतर संपूर्ण रेष याप्रमाणे सरळ आखून घ्यायची आहे. संपूर्ण रेष याप्रमाणे सरळ आखून घ्यायची आहे. इथे गळ्याच्या खाली या रेषेला 12 नंबर नाव दिलेलं आहे. इथे मुंड्याच्या खाली या रेषेला म्हणजे 4च्या वरती इथं 13 हे नाव दिलेलं आहे. आता आपण ही रेषा आखून घेतल्यानंतर 1 इंच वरती घेणार आहोत योगपट्टीच्या आकारासाठी. योगपट्टीला जो आकार असतो त्या आकारासाठी आपण 1 इंच वरती घेतलेला आहे. मग ही योगपट्टीचा आकार संपतो कुठं, तर या इथे संपतो. तिथे आपण तुम्हाला छातीचा 10वा भाग अधिक 5 इंच घ्यायचा आहे. छातीचा 10वा भाग अधिक 5 इंच घ्यायचा आहे. जर तुम्हाला हे माप पुरत नसेल, लक्षात राहत नसेल तर सरळ 3.5 किंवा 4 इंच सर्वांसाठी घ्यायचं आहे.
3.5 किंवा 4 इंच सर्वांसाठी आकारासाठी घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण आकार द्यायचा आहे। थोडा कर्वमध्ये हा आकार आहे, थोडा कर्वमध्ये आकार आहे। याप्रमाणे हा कर्व आपण फ्रेंच कर्वने दिलेला आहे। पहा, याप्रमाणे आकार दिल्यानंतर इथे 19 नंबर हा पॉईंट आपण दिलेला आहे। टक्स आखून घेतल्यानंतर आता हा जो टक्स तुम्हाला मी दाखवलेला आहे, पुन्हा प्रश्न निर्माण होतो, हा टक्स तुम्ही ही योगपट्टी तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे। ही योगपट्टी 1.5 इंच वरती, 1.5 इंच वरती आणि पुन्हा गळ्याच्या खाली म्हणजे फ्रंट साईडला 1 इंच वरती, म्हणजे साधारणतः इथं 2.5 इंच आणि इथे 1.5 इंच ही योगपट्टी तुम्ही मला सांगितली। ही 38 छाती करता आहे का? तर नाही, ही 28 इंचापासून तर 44-50 छातीपर्यंत ही याप्रमाणेच याची योगपट्टीची आखणी करायची आहे। या पद्धतीनेच योगपट्टी आखून घ्यायची आहे। आता यापुढे आपण टक्स पॉईंट पाहणार आहोत। टक्स पॉईंट इथे 10 इंच घेतलेला आहे। टक्स पॉईंट इथे 10 इंच घेतलेला आहे। पाव इंच जास्त घ्यायचे आपल्याला, पाव इंच जास्त का घेतो तर आपण इथं शोल्डर पट्टी शिवण्याकरता जे मार्जिन जातं ते मार्जिन गेल्यानंतर तयार टक्स पॉईंट हा 10 इंच आला पाहिजे। याप्रमाणे आपण टक्स लाईन आखून घेणार आहे। टक्स पॉईंट घेतल्यानंतर ही टक्स लाईन पूर्णपणे आखून घ्यायची आहे। त्या टक्स लाईनला आपण ए आणि बी नाव द्यायचं आहे। या पद्धतीने ए आणि बी नाव दिल्यानंतर त्या टक्स पॉईंटचा वापर आपण टक्स ड्राफ्टिंग करण्याकरता करायचा आहे। पहा, ए ते इथं सी पॉईंट येईल ते अंतर आपल्याला घ्यायचं आहे। छातीचा 10वा भाग अधिक शिलाई मार्जिन म्हणजेच पाव इंच। आता 38 छातीचा 10वा भाग येतो 4.25 इंच, मग आपण साधारणतः पाव इंच शिलाई मार्जिन घेऊ। एखादा पॉईंट कमी जास्त झाला तरी चालेल। याला आपण सी नाव देऊ, या पॉईंटला आपण सी नाव देऊ आणि ती रेषा याप्रमाणे सरळ आखून योगपट्टीच्या रेषेला जोडू। आता पहा, येथे एक बारकाईने तुम्हाला काय माहिती सांगतो। आपण कमरेमध्ये 1 इंच वाढवला होता, तर आपण अर्ध्या इंचाचाच टक्स घ्यायचा आहे। अर्ध्या इंचाचा टक घ्यायचा आहे, म्हणजे तो टक्स त्याला पुन्हा द्यायचा आहे। पण एखाद्याला जर माप जास्त असेल, त्याला कटोरीला जर जास्त माप लागत असेल, तो टक्स पुरत नसेल, तर तुम्ही इथे टक्स पाऊण इंचाचा घेतला तरी चालेल। पाऊण इंचाचा घेतला तरी चालेल, म्हणजे संपूर्ण टक्स 1.5 इंचाचा होईल। म्हणजे संपूर्ण टक्सची रुंदी 1.5 इंच होईल। मग आता आपल्याला किती इंच कमी पडलं तर पाव इंचाने आपण टक्स वाढवलेला आहे। किती इंचाने टक्स वाढवलेला आहे? अर्ध्या इंचाने आपण टक्स वाढवलेला आहे। मग अर्धा इंच आपल्याला इथे कमरेमध्ये जास्त घ्यावे लागेल। अर्धा इंच आपल्याला कंबर रुंदीमध्ये जास्त घ्यावं लागेल आणि मग अर्धा इंच जास्त घेऊन याप्रमाणे आपण अर्धा इंच इथे वाढवणार आहे। याप्रमाणे अर्धा इंच आपण इथे वाढवून घेणार आणि मार्जिन देखील त्या पद्धतीनेच आपण याप्रमाणे वाढवून घेणार आहे। समजलं का? या पद्धतीने आपण टक्सची रुंदी वाढवली, जितकी रुंदी वाढवली तितकं जास्त माप येथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। जर हा टक्स तुम्हाला कटोरीच्या भागाला टाईट पडत असेल, म्हणजेच आपल्याला कापड जास्त पाहिजे असा त्याचा अर्थ होतो। त्याच्याकरता आपण टक्सची रुंदी जर वाढवली येथे, तर कमरेमध्ये आपल्याला जितकं तुम्ही टक्सची रुंदी वाढवली तितकंच आपल्याला मार्जिन जास्त घ्यावं लागेल, म्हणजे लूजिंग जास्त घ्यावं लागेल। आता आपण पुढचा हा टक शिवून ड्राफ्टिंग करून पूर्ण करणार आहोत। हा अर्ध्या इंचाचा आपण टक घेतलेला आहे। हा अर्ध्या इंचाचा टक्स आपण पूर्ण केला। अर्ध्या इंचाचा टक्स घेतलेला आहे। आता आपण दुसरा टक्स घेणार आहे। सी पासून अलीकडे 1.25 इंच घेतलेला आहे, त्याला डी पॉईंट दिलेला आहे आणि हा टक्स आपण पाव इंचाचा घेणार आहोत। हा टक्स आपण पाव इंचाचा घेणार आहोत। या पद्धतीने आपण पाव इंचाचा टक्स घेतलेला आहे।
त्याच्यानंतर आपण तिसरा टक्स घेणार आहोत. सी पासून पलीकडे 1.25 इंच घेणार आहोत अंतर. त्याला आपण ई नाव देणार आहोत. ई नाव देणार आहोत आणि हा टक्स आपण याप्रमाणे 1.5 इंच खाली घेतलेला आहे. इथं 1.5 इंच खाली घेतलेले माप, हे माप पण तुम्ही कमी जास्त झालं तुमच्याकडून 1/2 इंच वरती खाली झालं तरी चालेल. याप्रमाणे रेषा आखून आपल्याला हा टक्स पूर्ण करायचा आहे. याप्रमाणे रेषा आखून हा टक्स पूर्ण करायचा आहे. हा टक्स देखील आपला 1/2 इंच आणि 1/2 इंच याप्रमाणे 1/2 इंचाचाच तो टक्स आहे. आता आपण चौथा टक्स आखून घेणार आहोत. ईच्या वरती 1.5 इंच डिस्टन्स घेताना थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल. याला आपण एफ नाव देणार आहे. याला आपण एफ नाव देणार आहे. आणि हा टक्स आपण या काखेमध्ये 8 नंबरला जोडणार आहे. काखेमध्ये 8 नंबरला जोडणार आहे. हा टक्स देखील आपला 1/2 इंचाचाच असणार आहे. हा टक्स देखील आपण 1/2 इंचाचाच असणार आहे. याप्रमाणे आपण 4ही टक्स आखून पूर्ण केलेले आहेत. याप्रमाणे आपण 4ही टक्स आखून घेतलेले आहेत. याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा माहिती देतो. हा टक्स आपण घेतलेला आहे संपूर्ण टक्स 1 इंचाचा, म्हणजे हा टक्स घेतलेला आहे अर्ध्या इंचाचा. याप्रमाणे अर्ध्या इंचाचा टक्स घेतलेला आहे. हा ही बाजू आपली 1/2 इंचाची आहे आणि हे अंतर देखील 1/2 इंचाचा आहे. तसंच हा टक्स 1/2 इंचाचा आहे, म्हणजेच हा टक्स 1/2 इंचाचा आहे आणि हा पण टक्स 1/2 इंचाचा आहे. हे तीनही टक्स 1/2 इंचाच्या अंतराचे आहेत. हे तीनही टक्स 1/2 इंचाच्या अंतराचे आहेत, 1/2 इंचाचे आहेत. याप्रमाणे आपण 4ही टक्सचं ड्राफ्टिंग करून घेतल्यानंतर आपण येथे पुढील मुंड्याचा आकार देणार आहोत. येथे पुढील मुंड्याचा आकार देणार आहोत. याप्रमाणे आपण हा पुढील मुंड्याचा आकार देणार आहे. 1 इंच आपण तिरपं घेणार आहे. 1 इंच आपण तिरपं घेणार आहे आणि त्याला फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण याप्रमाणे आकार देणार आहोत. याप्रमाणे आकार देणार आहोत. याप्रमाणे आकार देणार आहोत. तर आपण हा पुढील मुंड्याचा याप्रमाणे आकार दिलेला आहे. ड्राफ्टिंग केल्यानंतर आपण हा फ्रंट कापून घेणार आहोत. पहा, याच्यामध्ये तुम्हाला फ्रंटमध्ये कापून घेतल्यानंतर काय काय बदल करायचे ते सांगणार आहे. आत्ता काय काय बदल करायचे ते सांगणार आहे. आपण हा टक्स आपण ज्यावेळेस शिवतो, हा टक्स आपण घेतल्यानंतर आपल्या इथं अर्धा इंच मार्जिन कमी पडतं. आपल्या इथे अर्धा इंच मार्जिन कमी पडतं. ते मार्जिन आपण याप्रमाणे इथे वाढवायचं आहे. इथे मार्जिन वाढवायचं आहे. याप्रमाणे आपल्याला फ्रंटसाठी येथे अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. पहा, इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि ही अर्धा इंच वाढवलेली रेषा खाली येथे मारलेली आहे. येथे देखील आपण जो टक्स घेतो, टक्स घेतल्यामुळे तेथे तो भाग आतमध्ये येतो. तो भाग आतमध्ये टक्स मारल्यामुळं सरकला जातो, म्हणून येथे पण आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. याप्रमाणे ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपण हा फ्रंट कापून घेणार आहे. याप्रमाणे आपण फ्रंटच्या मापाप्रमाणे आपण हा फ्रंट कापून घेतलेला आहे. आता आपल्याला गळा कापायचा आहे. गळा कापून घ्यायचा आहे आणि योगपट्टी कापून घ्यायची आहे. ही योगपट्टी कापून घेतल्यानंतर आपल्याला योगपट्टी 1 इंचाच्या अंतराने वाढवायची आहे. ही योगपट्टी आपण 1 इंचाच्या अंतराने वाढवणार आहोत. ती योगपट्टी आपण वेगळ्या ह्याच्यावर घेणार आहोत.
वेगळ्या कागदावर दाखवणार आहे। आपण योग कापून घेतल्यानंतर हा योग वेगळ्या कागदावरती चिटकवून घेतलेला आहे। तुम्हाला फरक कळला पाहिजे म्हणून हा वेगळ्या कागदावर घेतलेला आहे। कमरेच्या खाली म्हणजे इथे खाली 4 पॉईंटच्या खाली 1 इंच आणि या 1 इंच पॉईंटच्या खाली 1 इंच म्हणजे खाली 1 इंचाने आपल्याला याप्रमाणे योगपट्टी वाढवून घ्यायची आहे। याप्रमाणे आपली योगपट्टी 1 इंचाने वाढवून घ्यायची आहे। वाढवल्यानंतर योगपट्टी येथे 2.5 आली पाहिजे आणि येथे 3.5 इंच आली पाहिजे। याप्रमाणे आपलं माप बरोबर भरलं पाहिजे। काय होतं, योगपट्टी बरेच जण बऱ्याच वेळेस जास्त घेतात आणि तशीच जोडतात। जोडल्यामुळं फ्रंटची उंची वाढते, कधी बॅकची उंची वाढते, म्हणजे साईड जोडताना तुम्हाला उंचीमध्ये फरक पडतो। तर जितकी मापं आपण बॅकच्या प्रमाणामध्येच फ्रंट तयार झाला पाहिजे हे मात्र विसरता कामा नये। तुम्ही ज्यावेळेस बॅक तयार केल्यानंतर फ्रंट ज्यावेळेस फ्रंट एकावर एक ठेवून जोडता, फ्रंटचे कधी कधी 2 भाग होतात, कटोरी असेल तर 3 भाग होतात। तर ते भाग जोडताना तुम्ही ते भाग शिवून झाल्यानंतर बॅकच्या उंची इतकेच तयार झाले पाहिजे। आता आपण ही योगपट्टी कापून घेणार आहे। आता आपण दिलीप कारंपुरी सरांच्या पुस्तकांविषयी माहिती घेऊया। यामध्ये प्रथम आहे हे ब्लाउज आणि ड्रेसचे माहितीचे पुस्तक। या पुस्तकात ब्लाउज आणि ड्रेस विषयी भरपूर माहिती दिली आहे। हे पुस्तक 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे हे आहे तयार ब्लाउज पेपर कटिंग। यामध्ये 28 ते 42 छातीपर्यंतचे तयार ब्लाउजेसचे पेपर कटिंग दिले आहेत। त्याचप्रमाणे ड्रेस कटिंगचे पुस्तक आहे। यामध्ये कुर्ती, चुडीदार, सलवार या सर्वांचे पेपर कटिंग दिले आहे। त्याचप्रमाणे सरांचे इतर पुस्तकही उपलब्ध आहेत। नऊवारी साडी, वेस्टर्न टॉप, फ्रॉक, गाऊन इत्यादी। आमचे हे सर्व पुस्तक तुम्ही भारतामध्ये कुठेही भेटू शकता। याप्रमाणे आपला हा योग कापून तयार झालेला आहे। हा योग मी कागदावर तर वाढवलेला आहे। तुम्ही डायरेक्ट कपड्यावर सुद्धा हा योग वाढवू शकता। संपूर्ण बाही आपण एका पेपरवर राखून घेतलेली आहे। घडी घेतलेली आहे पेपरला घडी घेतल्यानंतर आपण प्रथम बाही उंची घेणार आहोत। ही घडीची बाजू आहे। इथे 0 ते 1 बाही उंची अधिक 1.5 इंच घेतलेली आहे। आपण बाही उंची अधिक 1.5 इंच घेतलेली आहे। रेष आखून घेतली। त्याच्यानंतर आपण फोल्डिंग पट्टी किती इंचाची घेणार आहोत, तर 1 इंचाची घेणार आहोत। फोल्डिंग पट्टी 1 इंचाची तयार येणार आहे आपली, म्हणून आपण फोल्डिंग पट्टीची रेषा देखील आखून घेतलेली आहे। 1 नंबर दिलेला आहे इथे। मुंडा खोली सर्वांसाठी आपण मुंडा खोली 38 इंचाच्या छातीला आपण 3.5 इंच घेतलेली आहे। मुंडा खोली 38 इंचाच्या छातीला आपण 3.5 इंच घेतलेली आहे। 34 ते 36 इंचाला आपण मुंडा खोली 3.25 इंच घेतो। 34 ते 36 इंचाला आपण मुंडा खोली 3.25 इंच घेतो व 34 इंचाच्या आतमध्ये आपण छातीघेर असेल, 34 इंचाच्या आतमध्ये छातीघेर असेल तर आपण मुंडा खोली 3 इंच घेतो। याप्रमाणे आपण मुंडा खोली घेतो। आणि जर बाही उंची 4 इंच असेल तर मुंडा खोली आपण 2 ते 2.5 इंच घेतो। बाही उंची सर्व मापाला 28 ते 44 इंच मापाला आपण बाही उंची 4 इंच असेल तर मुंडा खोली त्याच्या निम्म म्हणजे 2 इंच किंवा 2.5 इंच घेतो। याप्रमाणे आपण बाहीचं माप आखून घेतलेले आहे। पूर्ण रेषा आखून घेतलेली आहे। आता येथे आपण प्रथम 1 नंबरच्या रेषेवर दंडघेराचं माप टाकणार आहे। येथे दंडघेराचा निम्मा घेतला। येथे दंडघेराचा निम्मा घेतलेला आहे। 14 इंच दंडघेर आहे, त्याचा निम्मा 7 घेतलेला आहे। त्याच्यापेक्षा आपल्याला इथं 1 इंचाने आपण जास्त घेतलेली बाही। 1 ते 1.5 इंचाने आपण येथे मुंडा जास्त घेतो। 1 ते 1.5 इंचाने आपण दंडघेरापेक्षा मुंडा घेर जास्त घेतो। 8 इंच घेतलेले आहे। इथे 4 नंबर दिलेले आहे। 3 ते 4 नंबर जोडून झाल्यानंतर त्याच्या बाहेर 1.25 इंच मार्जिन घेतलेले आहे। मार्जिन घेतल्यानंतर आपण दाखविल्याप्रमाणे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने किंवा डायरेक्ट हाताने
आपण मागील मुंड्याचा आकार दिलेला आहे, मागील मुंड्याचा आकार दिलेला आहे, त्याचप्रमाणे हा पुढील मुंड्याचा आकार याप्रमाणे दिलेला आहे। याप्रमाणे आपली बाही आखून झाल्यानंतर पहा, मागील आणि पुढील मुंडा घेरामध्ये अर्धा ते पाऊण इंचचं अंतर आपल्याला यायला हवं, अर्धा ते पाऊण इंचचं अंतर आपल्याला आलं पाहिजे। याप्रमाणे मुंडा आखून झाल्यानंतर आपण हा मुंडा घेर मोजायचा आहे, हा मुंडा घेर मोजायचा आहे आणि त्याप्रमाणे आपला हा फ्रंटचा मुंडा तितका आलेला पाहिजे। पहा, हा अर्धा इंच वाढवलेला भाग आपण याप्रमाणे सोडलेला आहे। मापाला माप आपण जॉईंट केलेलं आहे, इथे छातीचं माप आहे आणि इथे मुंडा घेराचं माप आहे। हे दोन्ही माप आपण इथं मॅच केल्यानंतर याप्रमाणे आपण हा मुंडा याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे। पहा, याप्रमाणे हा मुंडा आपण जोडून घेतलेला आहे, म्हणजेच आपल्याला मुंडा जितका पाहिजे तितका तयार आलेला आहे। याप्रमाणे मोजून घेतल्यानंतर आपण बाहीच्या मुंड्याच्या मागील आकाराने बाही कापून घ्या। याप्रमाणे आपण बाही कापून घेतल्यानंतर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढील मुंड्याचा आकार कापून घ्यायचा आहे। इथे कैचीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढील मुंड्याचा आकार कापायचा आहे। याप्रमाणे उघडून घ्यायचं आहे आणि पुढील मुंड्याचा आकार कापून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपण ही 38 इंच छातीच्या मापाची बाही कापून तयार केलेली आहे। याप्रमाणे आपण हा 38 छातीचा फोर्टेक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट्सद्वारे कळवा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।